बांध ज्वारीचं ताट फक्त पशुच्या फायद्याचं, आणि ज्या ज्वारीला कणीस येते ती मानवांच्या फायद्याची आणि पशुच्या फायद्याची, दोन्हीच्या हिताची आहे. मग ते बारीक का कणीस लागणं ते पूर्णत्वाला आलं, आणि ज्याला कणीस लागत नाही ते अपूर्णत्वाला आलंय. मग व्यवहारात सुद्धा अपूर्ण गोष्टीला किंमत नाही, पूर्ण गोष्टीला किंमत आहे. पूर्ण गोष्टीला आपल्याकडे जेव घातल्याच्या नंतर पाणी देतात ना, देतात ना पाणी, होय कुंदन बुवा, पाणी देतात ना. गावरान तुपातल्या पोळ्या जेव घातल्या आणि समोरच्यानं सांगितलं पाणी प्यायला घरी जा, आपण काय अगस्ती येत? हे तुमच्या गावाला अगस्ती सांगितलं होतं तिथं आहे, अक्षयजी बडे आहे की नाही, त्यांच्या गावात मी सांगितलं होतं अगस्तींचं चरित्र. त्रेतायुगात अगस्ती जेवले आणि पंढरपुरातल्या मालकांनी द्वापार युगात पाणी पाजलं. शक्य आहे अगस्तीला? आपल्याला शक्य आहे का ते? हे प्रकाश बाबा, नाही शक्य आपल्याला. नाही येते रसनाति प्रियम भवहा जठरा नलो तृप्तावसम यत् भोक्तव्या जायते तृष्णा यत् हितायच. आता एखाद्याला पटू न पटू, एक जण म्हणलाय कशात लिहिलेले तू काहून हीच कायला, तुझी क्वालिटी काय आहे पाहायची आहे का नाही. हा, ज्याला ईदभर पाण्यात पावता येतं ना त्यानं समुद्रात उडी घालणं म्हणजे बायकोचं खुपूस नाही. हा, तुला समुद्रातच उडी हाणायची होती तर पप्याच्या माई सोबत कशाला लग्न केलं, आगावपणा करायचाच नाही आहे का नाही. तू वाचव ना रे, वाचव ना. उठाडाचं तोंड कुठ रुको पुढं, तू शेपुडीच्या जन्माला गेला ना सोमळ्या, तो थोत्तर पुरत नाही तिथ रोक. विठाला विठाला तुमच्यापाशी दोन खुर्च्या आहेत का? एकच आहे? एकच आहे खुर्च्या नाही ते, जरा असू दे. विठाला विठाला कन्यामध्ये घुगऱ्या द्या, पण ते जेवण पूर्ण पाण्यानं होत असते. पाणी नसेल तर जेवण अपूर्ण, अपूर्ण अपूर्ण. माझ्या मावल्यांना माहित असेल, भरलेली घागर विहिरीवरनं, कॅनलवरनं, तळ्यावरनं घरी आणत असताना फक्त जड लागल, पण भरलेली घागर त्रास देत नाही. आणि अर्धी घागर वजनानं विठ्ठल अण्णा हलकी आहे, पण ती त्रास देते उचलताना. मग परमार्थातले पण अर्धावट देठ तुटलेली बैंगन भरीत होईन, भरल्या वांग्याची भाजी होईन, आणि तुमच्याकडे गरगट म्हणत होते का? डाळ टाकून बैंगन पिकले ना, त्याचा आमच्याकडे गरगट करीत होते. हे देठ तुटलेल्याची गरगटी पण होत नाही. मग कोण्याही गोष्टीमध्ये पूर्ण गोष्टीला किंमत आहे, अपूर्णला नाही. एक सांगू तुम्हाला, ज्ञाती माणसं आहात तुम्ही. गाईच्या पोटात जर वासरू असेल, त्या गाईनं त्या वासराला, त्या बछड्याला आळंदीतल्या मालकांच्या भाषेनुसार त्याला पाडा म्हणतात. किरटी कामधेनूचा पाडा. किरटी म्हणजे अर्जुन, इकडे अर्जुनाला पाडा म्हणलेत, पण पाडा हे वासरू आहे. वासरू आहे. गाईनं वासरू दिल्याच्या नंतर त्याचं आयुष्य किती असो आबा, ते त्या दिवशी जगेल तितक्या दिवस जगेल, तितक्या दिवस मरेल. पण आमची गाय व्याली म्हणतात, आमची गाय व्याली जनली म्हणतात. पण गायीनं जर कमी काळात मृत वासराला जन्म दिला, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात? आमच्याकडे गाभर्डी म्हणतात. हा शब्द आहे का नाही? हा पूर्ण गोष्ट आहे. नाही किंमत सज्जनांनो, विश्वात तुम्ही कुठलीही गोष्ट अपूर्ण हातात धरा, तिला किंमत नाही. रुपयाचं नाणं घ्या, एकीकून ग्रँडरनं घासा. एवढ्याला लोखंड घासायला लोक इठलांना, त्याला घासायला किती पैसे लागतील, पण एकीकून घासा. कपाळाला चिटकवायच्या पण कामी नाही मेलेल्या माणसाच्या. बाय म्हणते माय खोट आहे ना, हे चलत नाही ना. त्याचे दोन्ही बाजू कायद्याच्या चौकटीत बसतात, त्यावेळेला ते नाणं पूर्ण ठरतंय महाराज. कुठलीही गोष्ट घ्या, अपूर्णाला किंमत नाही. माईक इतक्या क्वालिटीचे तर स्टँडच आणले नाही, सुतळ्यान बांधले. हो, ते म्हणला ते
हालायला कस काय म्हणलं, तोंडात धरणं म्हणलं, बारीक असतं तर मध्ये घेतलं असतं, खपके आहे ते. किती उदाहरणं सांगायची, अपूर्ण गोष्टीला किंमत नाही. राम आणि कृष्ण हे अवतार पूर्ण आहेत. सज्जनांनो, हे पंढरपुरातल्या मालकाचे 24 अवतार, पण हे 2 अवतार पूर्ण आहेत. दुर्जनाचा येणे संहार पूर्णावतार रामकृष्ण, ही अवतार पूर्ण आहेत. याच्याकरता नावं साजरी आहेत. 2 मुद्दे सांगतो तुम्हाला, दोन्ही नावाचे. त्रेतायुगामध्ये राम नावाचा स्वीकार लाहुर चित्र सशे धरणाराच्या पोरीनं केला. तिचं नाव शबरी. लाहुर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याची पोरगी. शबरी कोण्या कुळातली होती? भिल्ल कुळातली. भिल्ल. आपण जंगलात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतो? आदिवासी म्हणतो. शासनाचा शब्द बरं का, आपला शब्द नाही. आपली काय पात्रता आहे कोणाला काय म्हणायची? तर जंगलात राहणाऱ्या, आता काही जर भाग बघितले तर इतके भीषण असतील. तर त्रेतायुगातला काल लक्षात घ्या ना. त्रेतायुगात काय परिस्थिती असेल लोकांची. शबरीच्या कुळातली लोक कमराला लोकलज्जा निवारण हितार्थाय. आता प्रत्येक गोष्टीचा काय पुरावा द्यावा हे कशातला असेल म्हणून. लोकलज्जा निवारण हितार्थायाम म्हणजे लज्जा आबरू सांभाळण्यासाठी. अंबरम स्तते वचम म्हणून कपडा मी धोतर घातलंय. तर शबरीच्या वंशातली लोक पक्षाच्या पंखाची लंगोटी घालीत होते. महिला वक्षस्थळा तिजायते, छाती झाकून घेत होत्या पक्षाच्या पंखानं, पाखराच्या पंखाने. इतकी भयावह परिस्थिती. आणि त्या काळात तशा परिस्थितीतल्या माऊलीला राम नामाची चाहूल लागली आणि ते राम नाम तिला आवडलं. कोणी सांगितलं माहितीये? मुनिश्री मतंगांनी सांगितलं. मुनिश्री मतंग. सज्जनांनो, सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं शेवेशिवाय भेटत नाहीत. शेवेशिवाय भेटत नाहीत शेवेशिवाय. जर एखाद्याला सेवा न करता भेटला असेल तर वंशाचं पुण्य आहे. मग वंशाच्या पुण्यानं मोठा झालेला माणूस मृदंगाचार्य महाराज, त्यांनी ज्याच्यात मोठा झालाय ते मोठेपण जर मातीत घातलं तर वंशाची लोक वरून थोकतात. पिढ्या बर्बाद होत्यात. म्हणून काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे. सेवा होती स्वच्छतेची. असो, रामायण नाही सांगायचं मला, राम नामाचा पुरावा द्यायचा. आणि मतंगांची कृपा झाली आणि सांगितलं, माय मोठ्या माणसांना अधिकारी माणसं तपासता येत असतात. मी अंकाईला स्वामी रामांचं चरित्र सांगितलं होतं. आग्र्याचा भिकारी सांगितला होता बडेजी. तर भिकाऱ्याकडे बघितल्याच्या नंतर शंकराचार्यांनी सूर्याकडे बघितलं तर सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका चेहरा भिकाऱ्याचा तेजस्वी होता. अण्णा होते तुम्ही त्या दिवशी. भिकारी इतका तेजस्वी भिकारी. गोरख महाराज पण तपासण्याची ताकद लागेल ना. मतंगात ती ताकद होती. ओळखलं शबरीला आणि सांगितलं, माय तुला ब्रह्मांडाचा मालक भेटेन, पण राम राम म्हणी जाय. मन जाय ग राम जाय. राम राम मन जाय माय. मन राम राम मन. त्या दिवसपासून नुसतं राम 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 म्हणायची. सज्जनांनो, राम नामाची ताकद किती मोठी आहे. शबरीच्या भेटी करता राम आले आपल्याला ज्ञात आहे. तिची कुटिया सुद्धा पावन केली. रामप्रभू आबा पर्णकुटीत आल्यावर तिला त्या पर्णकुटीचं स्वर्ग वाटत होतं. ती त्या दिवसपासून म्हणायची, कधी माझ्या कुटियात येतील. ओ जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का
काय दयाळू येतो मालक. ते कुळ पाहत नाही, जात पाहत नाही, पंथ पाहत नाही, ते फक्त लायकी पाहते. वाह. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्ती करो करे ज्ञान पाई, भक्त पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार, कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार. आला धावत. पाहिलं शबरीनं, प्रभू आलात. आलो माय. शबरीच्या डोळ्यातून पाणी. तिला असं वाटलं बाहेर जर पडलं तर हा म्हणेल हिच्यावर काही संकट आहे का, म्हणून डोळ्याला विनंती केली. आतापर्यंतच्या साधनेची शपथ आहे तुम्हाला, याच्यात एकटा रडू नका. अंतकरण रडत होतं तिचं. अंतकरण स्फटिकाच्या शिळेवर बशीला मालक. पाय धुतले डोळ्यातले पाण्यानं. राम नामाची ताकद सांगतोय. काळंदीतले मालक म्हणतात राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत. स्फटिकाच्या शिळेवर बशीला पाय धुण्यासाठी पाणी आणलं मतकुंभात. सर्व पात्राम पवित्रयो मत्कुंभाति पात्रयो, सर्व पात्राम पवित्रयो नैवम हेम पात्रेषु. सोन्याचं पात्र मातीच्या पात्रा इतकं पवित्र नाही. म्हणून सज्जनांनो, विश्वातला कुठला जरी माणूस मेला तर मातीच्याच गाडग्यात इस्तून येतात. आतापर्यंत लय कोट्याधीश मेलेत. काही जे आगिऱ्या करतील, पैसे अंगावर उधळीतील मड्याव, पण इस्तू सोन्याच्या गुंडीत नेता येत नाही टपऱ्याला. बापाची जागिरी आहे का आपल्या धर्मसिद्धांत आहे. 25 कोटीचं घर बांधा, वास्तुपुरुष सोन्याचा, पण वास्तुपुरुष ठेवण्यासाठी मातीचंच बोळकं लागतंय. 1000 कोटीचं मंदिर बांधा, पण कलशाला अभिषेक करावा लागत असतो न वरून 81 बोळके मातीचेच लागतील. सोन्याचे आणतील काही काही. आम्हाला द्यालेत लोक सोन्याची पिल्ट. कुंदनभाऊ देवाल कोण देणार नाही, गोरख बुवा नाही चालत. मातीचं पात्र इतकं पवित्र. हात घातला पात्रात, पाणी मर्यादेपेक्षा जास्त थंड वाटलं. विवेक किती होता बघा लोकांना. जास्त शिकलेले कमी शिकलेल्यांना येडपट समजित येत, अशा जास्त शिकलेल्या अतिशहाणापणा करणाऱ्या हलकटाईनी थोडं लक्षात घ्या. राग आला तर कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पाठ्याला 36 गाव काय घे नाही त्याच्यावर. पांचटपणा ज्याला आवडत असेल ते घे, तुला कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं तर रिकामा नाही. शबरी शिकलेली नव्हती, पण विवेक किती होता लक्षात घ्या. माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली एखादी माऊली शिकलेली नसेल, पण नवरा थकून आल्याच्या नंतर त्याचा शिन भाग कशाने जातो, गरम पाण्यानं हातपाय धुतल्या जातोय, हे जुन्या बाईला विचारावा. आपल्याला पाणी गरम दिल तर अण्णान पाय धुवाल, गरम दिल तर अण्णान गरम. शबरीच्या लक्षात आलं, आबा भगवान थकून आले, चालत आले. विमानात नव्हता आला, चालत आलता. भारीच्या गाडीत नव्हता आला, लोकांनी दिलेल्या पाकिटावर. चालत आलता, चालत आलता, चालत. आणि थकून भागून जंगलातून काठ्याकुटीतून आलेल्या देवाचे पाय गरम पाण्याने धुवा. शेकुटी पेटवायला वेळ लागल, तितका वेळ थांबल का? म्हणून पोटातल्या जठराग्नीला सांगितलं,
डोळ्यातून येणारे अश्रू कधीच थंड येत नसतात. ते आनंद अश्रू असू मृदंगाचार्य, की ते दुःख अश्रू असू गरम कोमट येतात. पण शबरीनं जठराग्नीला सांगितलं, अरे आयुष्यभर मालकाचं चिंतन केलंय, जरासा तापणार रे. आणि डोळ्यातून गरम पाणी येत होतं आणि त्या गरम कोमट पाण्यानं पंढरपुरातल्या मालकाचे जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्राचे पाय धुतले. विश्वात दोनच लोक आहेत, देवाचे पाय धुतले शबरीनं आणि देवानं पाय धुतले सुदाम देवाचे. तिसरा जर कोणाला सापडला तर मी त्याला गुरु करतो. मधला विषय ओझरता सांगतो. शबरीच्या डोळ्यातलं पाणी देवाच्या पायावर पडलं की ते पाणी पांढरं शुभ्र पाणी असतं डोळ्यातलं, पण पायाला घासून खाली आलं की ते पाणी लाल होत होतं. असं का? शिकलेलं नव्हती बरं. असं का? वाकून पाहिलं तर पायाला जखमा झालते, जखमा झालते. विचारलं, प्रभू चपला घालायला पाय द्यायचेत, बुट घालायला पाय द्यायचेत का पायच द्यायची नाही? तुझ्या हातात येत नाही, हे तुझ्या हातात येत देवा, मग तुला बूट चप्पल का नाही? तर देवानं सांगितलं, माय मी पितृ आज्ञे करता बिना चपलाचा वनवासी. माझ्या वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी मला सांगितलंय, तुला 14 वर्ष बिना चप्पलचा वनवासी. दुःख वाटलं, हे नियती सृष्टीचा चालक आहे, ह्या विश्वाचा मालक आहे. तो सुद्धा जीवदशेला आल्याच्या नंतर नियतीचा फटका त्याला सुटत नाही. काय माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाला जखमा झाल्यात, सहनच झालं नाही. त्याचे येणे जाणे. शबरीनं प्राण सोडला. ठिकाण कोणतं दिलं माहितीये? गोलोकातलं. गोलोकातली खुर्ची मिळाली. अधिक मासात वर्णन आलं गोलोकाचं. गोलोकातली खुर्ची भेटली. 19च खुर्च्या, 17 पुरुष बसलेले आहेत आणि एकटी माझ्या भारत देशातली एक पवित्र स्त्री एका खुर्चीवर एकटीच बसली. माझ्या माईंनो, तुम्ही फार मोठ्या आहात, फार मोठ्या आहात. आपले लेकरं घडवा, आपल्या लेकराला संस्कार द्या. ते भारतातले तारे म्हणून चमकतील, भारताचे हिरे म्हणून चमकतील. थोडस लक्ष द्या. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायातले आहात तुम्ही. भंगाऱ्याला डोक्यावर घेऊन नाचू नका. मोडन मान तुमची एखादीची. मोडन मोडन मोडन. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेला परमार्थ पहा. सुरुवातीला जी गोष्ट गोड वाटती का ती जीव घेत असती. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, माशा धरणारा माशा त्या गळाला कणकीचा गोळा लावतो. ते आमिष गोड वाटते. हमेशाची आशा गळगे माता, हमेशाची आशा गळगे माता. उठोनिया गल्ला उठोनिया गल्ला मरण पावे. लावलेली त्या गळाच्या तोंडाला. त्याला इतकी वाटत होती की मला 22 वर्ष खाचच काम पडणार नाही आज. इतका धाव घालतो मासा. कणिक तशीच इथंच अडकलेली राहते सज्जनो, आणि तिच्यातला तीक्ष्ण गळा आत जातो, घसा फुटतो मरून जातो. अशी बाकीची आमिष दाखिणारी नाटके येत. घसा फुटून मरतान, जीवन मातीत जाईल.
या आमिषाच्या नादी लागू नका. आपलं सांभाळा, आपलं जतन करा. तुका मैने तुम्ही